हाय, मी श्रीयुता जीवनधारा घेऊन येत आहे एक नवीन कहाणी. 31 डिसेंबरचं खरं सेलिब्रेशन. पुण्यातील एका महाविद्यालयात 6 जिवलग मित्र मयंक, श्रेयस, आरव, नील, वेदांत आणि परी एकदम धमाल ग्रुप म्हणून ओळखले जायचे. अभ्यासात ठीक पण जगण्यात मजा हेच त्यांचं तत्व. नवीन फोन, महागडे शूज, कॅफे मध्ये खाणे, सिनेमे, वीकेंड पार्टी. त्यांचं लाईफ कॉलेज लाईफ नव्हे तर एन्जॉय लाईफ होतं. पालकांच्या भुया मात्र कायम वक्र. अभ्यास आधी, मजा नंतर. त्यांनी त्यांचा खिसापाणीही कमी करण्याचा सुरुवात केली. पण या ग्रुपकडून जुगाड संपेना. कुठून तरी पैसे जमवून ते मजा करत राहिले. 31 डिसेंबर 2025. सगळ्यांनी ठरवलं यावेळी भारी न्यू इयर पार्टी करूया. पण पालकांनी अजून एकदम पैसे रोखल्याने कोणाकडे पुरेसे पैसे नव्हते. पहिल्यांदाच ग्रुपने चुकीचा निर्णय घेतला, ते म्हणजे घरून शांतपणे पैसे घेण्याचा. पण सर्वांच्या मनात थोडी अपराधी भावना होतीच. संध्याकाळी समस्त मित्र स्वतःच्या पालकांना बहाणे देऊन बाहेर पडले. मयंक आणि श्रेयस यांनी बाकी मित्रांशी भेटण्यासाठी मार्ग धरला. रस्त्यावर अचानक काही लोकांची गर्दी दिसली. दोघांनी पुढे जात पाहिले, एक वृद्ध व्यक्ती फुटपाथवर बेशुद्ध पडलेला. मयंक घाबरून ओरडला, अरे यांच्या डोक्यातून तर रक्त येतंय. लोकांना विचारलं, कोण आहेत हे, काय झालं? सगळ्यांचं उत्तर एकच, नाही माहिती. आणि एक एक करून सर्वजण मागे सरकू लागले. श्रेयस म्हणाला, आपण नाही नेलं तर कोण नेणार? दोघांनी रिक्षा थांबवली आणि त्या वृद्धाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रिसेप्शनवर नर्स प्रश्नाची फेरी झाडू लागली. पेशंटचं नाव काय आहे? आपण कोण पेशंटचे? असे बरेच प्रश्न. श्रेयस घाबरून खोटं बोलून गेला, ते माझे आजोबा आहेत, घराबाहेर पडून पडले. फक्त उपचार सुरू व्हावेत म्हणून श्रेयसने आपल्या आजोबांच्या नावाने नोंदणी केली. उपचार लगेच सुरू झाले. काही वेळानंतर काउंटरवरून आवाज आला, औषधांची यादी घ्या, बाहेरून आणावे लागतील, ऍडमिशन चार्जेस नंतर सांगू. हे ऐकून दोघांचे पाय सुटले. मयंक जोरात कुजबुजला, आपण पैसे द्यायचे कसे? हा आपला काही नातलगही नाही. तेव्हा श्रेयसने मनातली भीती ओलांडून सत्य कबूल केले. तो काउंटरवर गेला आणि म्हणाला, साहेब, मी खोटं बोललो, ते माझे आजोबा नाहीत. आम्हाला ते रस्त्यावर बेशुद्ध सापडलेले. केवळ उपचार सुरू व्हावेत म्हणून मी खोटं बोललो. काउंटरमॅन थोडा चकित, पण त्याच्या चेहऱ्यावर रागाऐवजी समजूतदारपणा होता. तो म्हणाला, तुमचा हेतू चांगला आहे, खोटे बोलणं चुकीचं पण मानवी आहे. असं करा, मी पोलिसांना बोलवतो, ते त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्यांचा शोध घेतील. हॉस्पिटल चार्जेस आम्ही त्यांच्याकडून घेऊ, तोपर्यंत आम्ही थांबू. मयंक आणि श्रेयस थोडे सुटले. काउंटरमॅननी पोलीस ऑफिसरना बोलावले. दोघांनी सर्व सत्य सांगितले. कॉन्स्टेबल म्हणाला, तुम्ही योग्य केलं, आम्ही त्यांच्या घरच्यांचा शोध घेऊ. काउंटरमॅन पुढे म्हणाला, पण औषधे मात्र तत्काळ आणावी लागते, ही थांबता येत नाहीत. दोघांच्या अंगातली हवा निघाली. मयंक म्हणाला, औषधासाठी पैसे कुठून आणणार? श्रेयस म्हणाला, आपण पार्टीसाठी आणलेले ना, तेच पैसे वापरू. मयंकही ते ऐकून तयार झाला, पण पैसे अपुरे होते. तेवढ्याच मयंकचा फोन वाजला. बाकी मित्रांनी विचारलं, कुठे आहात तुम्ही? मयंकने संपूर्ण घटना सांगितली. 1 सेकंडही न दवळता सगळे हॉस्पिटलमध्ये धावले. सर्वांनी मिळून आपले सगळे पैसे काढले. औषधे विकत घेतली. उपचार सुरू राहिले. दुसरीकडे पोलीस वृद्ध व्यक्तींच्या कुटुंबाचा शोध घेत राहिले. मुलांचे घरचे फोन करू लागले, कारण कोणीही घरी पोचले नव्हते. शेवटी घाबरून मुलांनी संपूर्ण कथा सांगितली. सगळे पालक राग, चिंता आणि भीतीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याच वेळी वृद्ध व्यक्तीच्या मुलाने पोलिसांमध्ये तक्रार दिली होती, त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटली आणि ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मुलांचा ग्रुप, त्यांच्या पालकांचा समूह, पोलीस, काउंटरमॅन आणि वृद्धाचा मुलगा सगळे एका ठिकाणी जमा झाले. तेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, रुग्ण आता स्थिर आहे, वेळेत उपचार मिळाले नसते तर धोका वाढला असता. वेळेत आणल्याबद्दल या मुलांचे आभार माना. वृद्धाचा मुलगा भावूक झाला, तुम्ही देवदूत आहात माझ्यासाठी, धन्यवाद. तेव्हा काउंटरमॅन म्हणाला, औषधांचे पैसे या मुलांनी दिले आहेत. पालक अवाक, पैसे कुठून आले? मुलांनी मान खाली घातली. पार्टीसाठी घरातून चोरले, पण योग्य कामासाठी वापरले. पालकांना प्रथम राग आला, पण पुढच्या क्षणी अश्रूने नरमले. चूक केली, पण हृदय मोठं ठेवलं. पुन्हा असं कधी करू नका. संपूर्ण रात्र हॉस्पिटलमध्ये गेली. कुठलाही लाईट्स नाही, कुठलाही काउंटर नाही, फक्त माणुसकीचा आवाज. 1 जानेवारीच्या सकाळी सर्व ग्रुप एका ठिकाणी भेटला. मयंक म्हणाला, आपली पार्टी तर गेली. त्यावर श्रेयस म्हणाला, हो, पण आपण एका माणसाचा जीव वाचवला, याहून मोठा सेलिब्रेशन काय असतो? सगळ्यांनी मान हलवली, हसले, समाधान पसरलं.
2026 ची पहिली सकाळ, मनात माणुसकी, हातात नवं आणि डोळ्यात नव्या वर्षाची चमक घेऊन सुरू झाली. जीवनधाराच्या सगळ्या व्ह्युअर्सना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल हॅपी न्यू इयर.